सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षक वर्ग, विषय क्रमांक 75 वर बोलत असताना महापौर मॅडम, आज या विषयावरती बोलत असताना मी एक स्थानिक आहे तिथील आणि तेथील नागरिकांनी मला या सभागृहात त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ते पाठवलेलं आहे आणि मी तिथे 20 वर्ष त्या माथाडी कामगारांचे काय कष्ट आहेत ते बघत आली आहे आणि या माथाडी कामगारांना दिवस रात्र मेहनत करताना आपल्या कुटुंबाचा संसार उभा करताना माथाडी कामगार फक्त मालाचे ओझे उचलत नाही आहे तर आपल्या कुटुंबाच्या आशा अपेक्षा आणि स्वप्नांचे ओझेही आयुष्यभर उचलत असतो। म्हणूनच मला माथाडी कामगारांचे दुःख आणि त्यांचा संघर्ष काय आहे ते मला कळतंय, कारण मी हे जवळून पाहत आले। हा विषय कोणत्याही एका इमारतीचा किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही आहे, हा विषय आहे हजारो माथाडी कामगारांचा। सन्मानाने त्यांना जगण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी हा विषय आहे, त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि सुरक्षित आयुष्याचा प्रश्न आहे। माननीय महापौर महोदय, घनसोली सेक्टर 7 मधील ही वसाहत सुमारे 22 वर्षापूर्वी माथाडी कामगारांसाठी उभारण्यात आली। त्या काळात ती मोठी एक योजना होती, पण आज 22 वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। आज प्रत्येक घराचा कार्पेट एरिया हा अवघा 160 चौरस फूट आहे। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जगत असताना आता एका या छोट्याशा घरामध्ये आई वडील, आजी आजोबा, मुलगा, सून आणि त्यांची नातवंडे अशी 3 पिढ्या एकत्र राहतात। अशा परिस्थितीत 160 चौरस फूट जागेत किती व्यवस्थित माणूस जगू शकतो हे आपण सांगूही शकत नाहीये, कारण तेवढी त्यांना जागाच नाहीये। लहान मुलांसाठी तिथे काही अशी सोय नाहीये की ती मुले छानपैकी खेळू शकत नाहीयेत। ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे जागा नाहीये। महिलांना अनेक दैनंदिन कामामध्ये अडचणी येतात। ही परिस्थिती बदलण्यासाठी पुनर्विकास ही काळाची गरज आहे। या योजनेमागील 7 वर्षाचा संघर्ष आहे। माननीय महापौर मॅडम, आज या सभागृहात मी एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की ही योजना एका दिवसात तयार झालेली नाहीये। 7 वर्षापासून या योजनेच्या पाठीमागे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आमचे माननीय खासदार श्री नरेश म्हस्के साहेब, तसेच नगरसेवक श्री सौरभदादा शिंदे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय नगरसेवक श्री किशोर पाटकर साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शासन स्तरावर या विषयाची गंभीर दखल घेत आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मोलाचे नेतृत्व आणि सहकार्य केले। आज आपण या सभागृहात योजनेवर चर्चा करू शकत आहोत। यामध्ये नागरिकांचा संघर्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शासनाची सकारात्मक भूमिका या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते। ही योजना कायदेशीरदृष्ट्या योग्य का आहे? माननीय महापौर महोदय, काही जण या योजनेवर प्रश्न उपस्थित करत आहेत। लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही योजना कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेली नाही। ती महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966, MRTP ॲक्ट आणि युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन UDCPR मधील नियम 14.8 अर्बन रिन्युअल स्कीम यांच्या कायदेशीर चौकटीत राबवली जात आहे। शासनाचा मुळात उद्देश आहे की नागरिकांना सुरक्षित घरे, चांगले जीवनमान आणि आधुनिक सुविधा, नियोजनबद्ध शहर, भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्याचा विकास करणे हेच एक उद्देश आहे। हा प्रश्न केवळ जागेचा नाहीये, हा प्रश्न मानवी प्रतिष्ठेचा आहे। या वसाहतीतील प्रत्येक मजल्यावर 24 रूम्स आहेत। या रूम्सचे समोरासमोरचे अंतर फक्त 4 फूट आहे।
समजा एखाद्या वेळेस एका छोटीशी आग लागली किंवा एका मोठा अपघात झाला, तर या सोसायट्यांमध्ये जाताना जी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन गाड्या असतात त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो किंवा त्यांना अचानकपणे तातडीने तेथे जायला प्रॉब्लेम होत असतो. तर त्या 4 फूट जागेतून मदत तरी कशी पोचणार आहे? यामुळे हा विषय केवळ पुनर्विकासाचा नाहीये, तर हजारो नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेतही आहे. अनेक इमारतींमध्ये आता तिथे खूप गळती आहे, भेगा पण पडलेल्या आहेत. पाणी पुरवठा आणि ड्रेनेजच्या समस्याही खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक घरे देणे ही शासनाची जबाबदारी आहे. माथाडी कामगारांच्या मुलांचे भविष्य पाहता माननीय महापौर मॅडम, मी या सभागृहाला एक प्रश्न विचारू इच्छिते की माथाडी कामगारांची मुले मोठे अधिकारी होऊ शकत नाहीत का? IAS, IPS, डॉक्टर, अभिनेते, चार्टर्ड अकाउंटंट आणि किंवा उद्योजक होऊ शकत नाहीत का? नक्कीच होऊ शकतात. पण त्यासाठी त्या सर्वांना ते महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण आणि शिक्षणासाठी लागणारी एक शांत जागा की जी त्या 160 चौरस फूट घरांमध्ये 6-7 सदस्य राहत असतील, तर त्या मुलांना अभ्यास करण्यासाठी पुरेशी जागा किंवा आवश्यक ते वातावरण मिळत नाहीये. आज अनेक मुलांना अभ्यासासाठी बाहेर जावे लागते. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आता त्याच याच्यामध्ये सांस्कृतिक आणि कौटुंबिक जीवन जगण्यासाठी या घरांमध्ये एक छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. वाढदिवस आहे, सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभ, नामकरण समारंभ इत्यादी कौटुंबिक कार्यक्रम व्यवस्थितरित्या करता येत नाही, कारण जागेचा प्रॉब्लेम्स आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे संपूर्ण परिसराचा एकत्रित नियोजनबद्ध आणि सुरक्षित विकास. रुंद रस्ते, आधुनिक पाणी पुरवठा, अग्निसुरक्षा, पार्किंग, मोकळ्या जागा, सामाजिक सुविधा आणि भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन संपूर्ण नियोजन करणे. ही योजना फक्त इमारती बांधण्यासाठी नाही, तर जीवनमान उंचवण्यासाठी आहे. विरोधकांना माझे आव्हान आहे की मी विरोधी पक्षातील सर्व सदस्यांना एवढीच विनंती करते की या योजनेवर ना विधायक सूचना करा, कायद्यातील त्रुटी दाखवा, नागरिकांच्या हितासाठी सूचना द्या, पण हजारो माथाडी कामगारांच्या भवितव्याशी संबंधित अशा योजनेला केवळ राजकारणाच्या दृष्टीने विरोध करू नका. जर अंमलबजावणीत त्रुटी असतील तर त्या नक्की दुरुस्त झाल्या पाहिजेत, पण विकास थांबता कामा नये. महापौर मॅडम, आज आपण जो निर्णय घेणार आहोत तो पुढील 50 वर्षाचा इतिहास घडवणारा निर्णय असेल. हा निर्णय केवळ इमारतींचा नाही आहे, तर हा निर्णय एका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, एका आईच्या सुरक्षित घराचा, एका ज्येष्ठ नागरिकाच्या सन्मानाचा, एका माथाडी कामगारांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा सन्मान करण्याचा आहे आणि हजारो कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याचा आहे. आपण सर्वजण मिळून असा निर्णय घेऊ की भविष्यात घणसोली सेक्टर 7 मधील प्रत्येक माथाडी कामगार अभिमानाने म्हणेल, आमच्या मुलांना चांगले शिक्षण, सुरक्षित घर आणि सन्मानाचे जीवन देणारा निर्णय या महानगरपालिकेच्या सभागृहाने घेतला होता. माननीय महापौर मॅडम, एकदा तुम्ही या गोष्टीसाठी एक दौरा करा. एक छोटेशा रूम्स आहेत तिथे काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे, तुम्ही स्वतः अनुभवा, मगच तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य कळेल. मला याबद्दल बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते आणि हा निर्णय पास व्हावा सगळ्यांच्या मताने अशी मी तुमच्याकडे विश्वास निर्माण करते, कारण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत महापौर मॅडम. तुम्ही एक महिला आहात आणि महिलांच्या काय समस्या असतात छोट्याशा जागेमध्ये हे तुम्ही चांगलं अनुभवलं असेल किंवा पाहिलं असेल, कारण तुम्ही आता इतके दौरे करता. गोरगरीब जनता आहे, आपले माथाडी कामगार पण हे गोरगरीबच आहेत, पण मग त्यांच्या या समस्या तुम्ही समजून हा निर्णय घ्यावा असं मला अपेक्षा आहे. थँक्यू. सन्माननीय सदस्य कदमजी. आपण या ठिकाणी अनधिकृत